हे केल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा त्या लेवलला बूस्ट होऊ शकतो. महिलांनी नेमकं सलॉनला व्हिजिट कधी कधी केलं पाहिजे? कारण की बऱ्याच लेडीज 2 मंथ नाही करत, स्किप करतात. या मंथ मध्ये गेलं तर ते डायरेक्ट सेकंड मंथ मध्ये करतात, मग त्याचं कंटिन्युटी राहत नाही. अशा काही चुका आहेत ज्या महिला करतात सलॉन मध्ये जायच्या आधी, जे नकळत त्यांच्या हातातही होतात? सगळ्याच ब्युटी सर्व्हिसेस प्रत्येकासाठी बरोबर आहेत का? त्या सलॉन मधलं हायजीन कसं आहे हेही त्यांना माहित नसतं. टिका वॅक्स आहे, चॉकलेट वॅक्स आहे, नॉर्मल वॅक्स पण असतो. कोणत्या स्किन साठी कोणता वॅक्स यूज केला पाहिजे? जर एखाद्याची सेन्सिटिव्ह स्किन असेल, सलॉन इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट्स यूज केले जातात त्याच्यामध्ये बरेच केमिकल्स असतात. साईड इफेक्ट्स आपण असं म्हणू नाही शकत की साईड इफेक्ट्स होतोच. तर वॅक्सिंग किती दिवसातून एकदा केलं पाहिजे? जर हा ट्रेंड असेल तर चांगलंच आहे, पण हे वैयक्तिक डिसिजन आहे महिलांचं. आता बरेच लोक प्रायव्हेट पार्ट ग्रूमिंग करतात, तर हे खरंच करणं गरजेचं आहे का हे फक्त एक ट्रेंड आहे? त्यांनी आपलं नॉर्मल वॅक्स यूज केलं तरी चालेल. फेशियल आणि क्लीनअप मध्ये बरेच लोक कन्फ्युज्ड असतात. नेमकं त्याच्यामध्ये फरक काय आहे आणि कोणासाठी काय योग्य आहे? सलॉनमधील केमिकल्स, वॅक्सिंग, स्किन केअर आणि इंटिमेट ग्रूमिंग बद्दल अनेक गैरसमज आणि प्रश्न आपल्या मनात असतात. या सगळ्यांवर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया पवार. त्या एक अनुभवी ब्युटिशियन आणि ब्युटी ट्रेनर आहेत, ज्यांना 10+ इयर्सचा अनुभव आहे. ट्रेनर म्हणून त्यांनी 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहेत. चला तर मग सुरुवात करू. नमस्कार सुप्रिया. नमस्कार. तर सरळ प्रश्नांपासून सुरुवात करूयात. तर सर्वात आधी सलॉन इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट्स यूज केले जातात त्याच्यामध्ये बरेच केमिकल्स असतात. तर ह्या केमिकल्सचा आपल्या प्रत्येक जो केमिकल यूज केला जातो त्या प्रत्येक केमिकल आपल्या शरीरावरती हार्मफुलच असतात का? हा खरंच खूप इम्पॉर्टंट आणि चांगला प्रश्न विचारलाय. कारण आज बरेच लेडीज किंवा बरेच असे क्लायंट्स आहेत की ते खूप जास्त वरीड आहेत की काही ट्रीटमेंट्सला घेऊन अशा काही सलॉन्समध्ये गेल्यानंतर त्यांना राईट ट्रीटमेंट्स किंवा त्यांच्या स्किनला घेऊन किंवा त्यांच्या हेअरला घेऊन त्यांना करेक्ट ट्रीटमेंट भेटेल किंवा नाही, किंवा काही असे प्रोडक्ट्स आहेत की ते त्यांच्या स्किनला किंवा त्यांच्या हेअरला घेऊन त्यांना हार्मफुल ठरू शकतात. त्या गोष्टीला घेऊन बरेच क्लायंट्स आणि बरेच लेडीज खूप जास्त घाबरलेल्या असतात. त्याच्यामुळे शक्यतो ते क्लायंट्स किंवा लेडीज सलॉनला जाण्यासाठी खूप अवॉइड करतात. का तर सलॉनला गेल्यानंतर त्यांना घेऊन त्यांच्या स्किनला घेऊन किंवा त्यांच्या हेअरला घेऊन ट्रीटमेंट सलॉनमध्ये व्यवस्थित होईल की नाही याची भीती त्यांना असते. पण मग केमिकल्स कोणते कोणते वापरले जातात त्याच्याबद्दल काही सांगू शकतो? जर आपण हेअर कलर बघायला जर आपण हेअर कलरच्या रिलेटेड बोलायला गेलो तर काही क्लायंट्सला हेअर कलर करायचा असतो, तर काही मात्रामध्ये त्या हेअर कलरमध्ये अमोनिया नावाचा एक केमिकल असतो, जे की तो असणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. जर त्या हेअर कलरमध्ये अमोनिया नावाचा हा केमिकल नसेल ना तर तो प्रोडक्ट क्लायंट्सच्या हेअरवरती कामच नाही करणार आहे. तर मला हेच सांगायचंय क्लायंट्सला की असे काही केमिकल्स आहेत ते त्या प्रोडक्ट्समध्ये असणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून ते प्रोडक्ट्स त्यांच्या हेअरवरती काम करणार आहे. तसंच आपण स्किनच्या रिलेटेड बघायला गेलो तर आपण बऱ्याच असं क्लायंटला भीती वाटते की अशा काही प्रोडक्ट्समध्ये काही केमिकल्स असतात जे की त्यांच्या स्किनला हार्मफुल असतात, पण असं काहीच नाहीये. तसं बघायला गेलं तर आपण ॲलोवेरा जेल यूज करतो, रोज वॉटर यूज करतो, ते तर विदाऊट केमिकल बनलेले नाहीयेत, असं होऊच शकत नाहीये. त्याच्यात सुद्धा केमिकल्स असतातच. जसं आपण रोज वॉटर यूज करतो तर त्याच्यामध्ये सुद्धा वॉटरी बेसमध्ये काही केमिकल्स ऍड केलेले असतात. तेही आपल्या स्किनला आपण डेली अल्टरनेट डेजला किंवा काही सलॉन्समध्ये फेशियल झाल्यानंतर आपली स्किन काम करण्यासाठी आपण रोज वॉटर यूज करतो. तर याचा अर्थ असा होत नाही की ते प्रोडक्ट काही क्लायंटच्या स्किनला डॅमेज करतं. तर असे काही बेसिक्स केमिकल्स आहेत ते काही प्रोडक्ट्समध्ये असणं सुद्धा फार गरजेचं आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की सगळेच केमिकल्स हार्मफुल किंवा हानिकारक नसतात. माझा दुसरा प्रश्न असा असेल की महिलांनी नेमकं सलॉनला व्हिजिट कधी कधी केलं पाहिजे? 10 दिवसात केलं पाहिजे, 15 दिवसात, का महिनाभरानंतर, की गरज असेल तेव्हाच सलॉनला गेलं पाहिजे? जसं आपण थ्रेडिंगचं जर बोलायला गेलो तर डिपेंड आहे क्लायंट्सच्या आयब्रोजवरती, त्यांची रिग्रोथ किती दिवसानंतर, त्याच्यावर डिपेंड ठरतं की त्यांनी आयब्रोज कधी केले पाहिजेत. मग कोणाकोणाचे 15 डेजमध्ये येतात तर कोणाकोणाचे 1 वीकमध्ये सुद्धा रिग्रोथ येते. फेशियल रिलेटेड जर आपण बोलायला गेलो तर मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने मंथली फेशियल केलं तर अगदीच चांगलं आहे. का केलं तर चांगलं आहे? का तर त्यांचा जो डेली रुटीनमधला जो टायर्डनेस आहे, थकवापणा आहे, तो त्याच्यामध्ये पूर्णपणे निघून जाईल आणि त्यातून त्यांना आणि रिफ्रेशिंग वाटेल. त्याच्यामुळे त्यांनी मंथली फेशियल केलं तर हे अगदी उत्तम आहे. कारण की बऱ्याच लेडीज मंथली म्हणजे मंथ टू मंथ नाही करत, स्किप करतात. या मंथमध्ये गेलं तर ते डायरेक्ट
सेकंड मंथमध्ये करतात, मग त्याचं कंटिन्युटी राहत नाही. तर मला प्रत्येक महिलांना ना एवढंच सांगायचं की त्यांनी मंथली फेशियल का केलं पाहिजे आणि ते काय गरजेचं आहे. बऱ्याच महिला काय करतात, या महिन्यात फेशियल केलं तर नेक्स्ट मंथ ते स्किप करतात, जेणेकरून जे त्यांनी लास्ट मंथमध्ये ज्या गोष्टी केलेल्या असतात, जसं की फेशियल केलेलं असतं, ज्याच्यामुळे त्यांच्या स्किनवरती ग्लो आलेला असतो, त्यांची बॉडी रिलॅक्स झालेली असती, ती सेम मेंटेन राहत नाही दर महिन्याला जर त्यांनी फेशियल केलं नाही तर. म्हणून मला त्यांना हेच सांगायचं की ती कंटिन्युटी तुम्ही मेंटेन करा, जेणेकरून तुमचा ग्लो सुद्धा मेंटेन राहील, दर महिन्याला तुमचं बॉडी रिलॅक्स झोनमध्ये जाईल. हे केल्यामुळे महिलांचा कॉन्फिडन्स सुद्धा बूस्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी मंथली फेशियल करणं हे खूप अत्यंत गरजेचं आहे. तसंच आपण जर हेअरच्या रिलेटेड बोलायला गेलो तर क्लायंट्सला हा एक ऑप्शन्स असतो की हेअर स्पा केल्यामुळे काय होतं तर नेमकं ते त्यांच्या डेली रुटीन्समध्ये ते काही ना काहीतरी सिरम्स लावतात किंवा काही केमिकल्स यूज करतात किंवा कधी कधी कोण आयनिंग करतं, स्ट्रेटनिंग करतं. तर ते केल्याच्या नंतर ते हे विसरून जातात की एक हीट प्रोटेक्शन्स म्हणून एक जो की स्प्रे येतो ते न यूज करता डिरेक्टली मशीन्स अप्लाय करतात हेअरवरती. त्याच्यामुळे त्यांचे हेअर डॅमेज झालेले असतात. असे बरेच कारणं आहेत जी की ते डेली रुटीन्समध्ये भरपूर अशा त्यांच्या हेअरवरती करतात, पण ते त्यांना कळून येत नाही. तर याच्यामुळेच त्यांनी 3 महिन्यातून आवर्जून हेअर स्पा केला पाहिजे, ज्याच्यामध्ये ह्या सगळे प्रॉब्लेम्स आहेत जे हेअर स्पामध्ये ते कव्हर होतात. तर त्याच्यामुळे त्यांनी हेअर स्पा 3 महिन्यातून एकदा केला पाहिजे. तसंच वेगवेगळ्या सर्व्हिसेससाठी प्रत्येकाचं एक वेगवेगळा टाइम आहे, जे की त्या टाइम पिरियड्समध्ये प्रत्येक महिलांनी त्या टाइम पिरियडला सलॉनमध्ये जाऊन त्या सर्व्हिसेस करणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही आता म्हणलात की सलॉनमध्ये जाणं खूप गरजेचं आहे, पण अशा काही चुका आहेत ज्या महिला करतात सलॉनमध्ये जायच्या आधी, जे नकळत त्यांच्या हातातही होतात? बऱ्याच वेळा काही महिलांचं असं होतं की त्या गडबडीमध्ये काही सलॉन्सला व्हिजिट्स करतात, पण त्यांना हे माहीत नसतं की सलॉन्समध्ये असलेला स्टाफ एक्सपिरियन्स्ड आहे की नाही, त्या सलॉनमधलं हायजीन कसं आहे हेही त्यांना माहीत नसतं. तर मला असं वाटतं की प्रत्येक क्लायंटने, प्रत्येक लेडीजने कोणत्याही सलॉनला व्हिजिट करायच्या आधी तिथल्या ब्युटिशियन्स किंवा त्या सलॉनचं बॅकग्राऊंड हे चेक न करता त्या सलॉनला व्हिजिट नाही केलं पाहिजे. तर मला एक सांगा, सगळ्याच ब्युटी सर्व्हिसेस प्रत्येकासाठी बरोबर किंवा योग्य आहेत का? नाही, अजिबात नाही. कारण प्रत्येकालाच प्रत्येक सर्व्हिस सूट होईल असं नाहीये. जसं की आपण बघायला गेलो तर नॉर्मल वॅक्स हे एक हार्ड स्किन किंवा दाट हेअरसाठी आपण वापरलं जातं. जर एखाद्याची स्किन नॉर्मल असेल तर त्या स्किनला आपण रिका वॅक्सच रेकमेंड करू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक सर्व्हिस प्रत्येकाच्या स्किनलाच सूट होईल असं नाहीये. म्हणून प्रत्येक क्लायंटने हे कन्सल्टिंग केल्याशिवाय कोणतीच सर्व्हिस केली नाही पाहिजे, जोपर्यंत ते त्यांचे स्किन टाईप ओळखत नाहीयेत, ते त्यांच्या हेअर्सचं रिलेटेड काही त्यांना प्रिव्हियस हिस्ट्री सांगत नाहीयेत, त्याशिवाय त्यांनी कोणतीच ट्रीटमेंट्स विदाऊट कन्सल्टिंग केली नाही पाहिजे. आता जसं तुम्ही म्हणलात की वॅक्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्स वेगवेगळ्या स्किन टाईपसाठी असू शकतात. तर असे बरेच वॅक्स आहेत, जसं तुम्ही म्हणलात रिका वॅक्स आहे, चॉकलेट वॅक्स आहे, नॉर्मल वॅक्स पण असतो. तर कोणत्या स्किनसाठी कोणता वॅक्स यूज केला पाहिजे? आपण जर बघायला गेलो तर एखाद्याची नॉर्मल स्किन असेल तर त्यांनी आपलं नॉर्मल वॅक्स यूज केलं तरी चालेल. पण जर एखाद्याची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर त्यांनी नॉर्मल वॅक्स करून अजिबात चालणार नाहीये. आणि ते का नाही चालणार तर नॉर्मल वॅक्स हे थोडं हार्ड वॅक्स असतं, ते सेन्सिटिव्ह स्किनवरती करून चालणार नाही. तर ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांनी स्मूथ वॅक्स यूज केलं पाहिजे. तर स्मूथ वॅक्समध्ये कोणतं येतं तर त्यांनी रिका केलं तर ते कधीही चांगलं आहे. आता वॅक्सिंगचा टॉपिक निघालाच आहे, तर वॅक्सिंग किती दिवसातून एकदा केलं पाहिजे आणि ते केल्याने काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात? तसं बघायला गेलं तर प्रत्येक क्लायंट्सच्या हेअर ग्रोथवरती डिपेंड आहे. जसं की आता आपण बघू शकतो काही महिलांना 1 वीक्स नंतर रिग्रोथ रिटर्न यायला चालू होते, तर काहींना 20 डेज नंतर येते. तर डिपेंड्स आहे त्यांच्या हेअर ग्रोथवरती. तर आपण असं पर्टिक्युलर फिक्स नाही करू शकत की त्यांनी ह्या डेटला जाऊनच केलं पाहिजे. ते त्यांनी त्यांच्या हेअर ग्रोथवरती किंवा त्यांनी त्यांच्या प्रेफरन्सवरती ते ठरवलं पाहिजे की त्यांना मंथली केलं पाहिजे की 15 डेज नंतर केलं पाहिजे, हे त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे. तर राहिला आता प्रश्न साईड इफेक्ट्सचा. तर साईड इफेक्ट्स आपण असं म्हणू नाही शकत की साईड इफेक्ट्स होतोच, पण केव्हा होतो जर काही महिलांनी रेग्युलरली किंवा वीकली किंवा 15 डेजमध्ये जर वॅक्सिंग कंटिन्यू केलं तर त्याचा साईड इफेक्ट मात्र होऊ शकतो. तर साईड इफेक्ट्समध्ये काय म्हणता येईल आपल्याला तर बऱ्यापैकी स्किन लूज पडू शकते, तर कधी कधी त्यांच्या हातावरती पिंपल्स येऊ शकतात, रॅशेस येऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो त्यांनी प्रिव्हेंटिव्ह केअर घेतली पाहिजे.
तर वॅक्सिंग किती दिवसातून एकदा केलं पाहिजे आणि ते जर वारंवार केलं तर काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात? असं साईड इफेक्ट तर आपण काही म्हणता येणार नाही, पण शक्यतो प्रत्येकाच्या हेअर टाईपवरती ते डिपेंड करतं की कोणाचं ग्रोथ किती दिवसानंतर किंवा ती कशी येते. आता बऱ्याच वेळा असं होतं की काही काही क्लायंट्सचे हेअर टाईप वेगवेगळी असते, कोणाची विरळ असतात तर कोणाचे दाट असतात. प्रत्येक क्लायंट त्यांच्या हेअर ग्रोथवरती ते ठरवू शकतात की त्यांना वॅक्सिंग कधी केलं पाहिजे. तर राहिला प्रश्न साईड इफेक्टचा. साईड इफेक्ट केव्हा होतो, जर क्लायंटने वारंवार किंवा वीकमध्ये किंवा 15 डेजच्या आतमध्ये जर वॅक्सिंग केलं तर. शक्यतो क्लायंट्सला हे सजेस्ट करतो आम्ही की तुम्ही वॅक्सिंग 15 डेजमध्ये करू शकता. तर आफ्टर वॅक्स नंतर त्यांच्या हातावरती रेडनेस किंवा छोटे छोटे पिंपल्स हे असं येतात. शक्यतो त्यांनी टाईट कपडे अवॉइड केले पाहिजेत. ज्या काही अशा हँड क्रीम्स येतात त्याही त्यांच्या हात डॅमेज होण्यापासून कव्हर होऊ शकतात, तर त्याही त्यांनी यूज केले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा मॉइश्चरायझिंग हा एक ऑप्शन आहे. मॉइश्चरायझर लावून पूर्ण हात कव्हर केला तरीही चालू शकतं. ह्या सगळे प्रिकॉशन्स त्यांनी घेतले पाहिजे. आता बरेच लोक प्रायव्हेट पार्ट ग्रूमिंग करतात, तर हे खरंच करणं गरजेचं आहे का हे फक्त एक ट्रेंड आहे? जर हा ट्रेंड असेल तर चांगलंच आहे, पण हे वैयक्तिक डिसिजन आहे महिलांचं की त्यांनी प्रायव्हेट पार्ट ग्रूमिंग केलं पाहिजे का नाही. आणि जर केलंच तर ते त्यांच्या हायजिनिटीसाठी सुद्धा अतिउत्तम आहे. तर मला असं वाटतं की हे प्रत्येक महिलांनी प्रायव्हेट पार्ट ग्रूमिंग केलं पाहिजे. हे त्यांच्या स्वतःसाठी चांगलं आहे. परत फेशियलकडे येते मी की फेशियल आणि क्लीनअपमध्ये बरेच लोक कन्फ्युज्ड असतात. नेमकं त्याच्यामध्ये फरक काय आहे आणि कोणासाठी काय योग्य आहे? फरक असा काही नाहीये. फेशियल आणि क्लीनअप हे बेसिकली आपण एक एजवरती आपण ठरवू शकतो. जसं की आपण टीन एजच्या जर मुली असतील 18च्या पुढे, तर त्यांना आपण सजेस्ट करू शकतो की तुम्ही त्यांच्यासाठी क्लीनअप हे बेस्ट आहे. आणि जसं की आपण मॅच्युअर स्किनला जर बघायचं गेलं तर आपण त्यांना रेकमेंड फेशियलच करू शकतो. तर डिफरन्स असा दोघांमध्ये काही नाहीये. फेशियल्समध्ये प्रॉपरली 5 किंवा 10 स्टेप्समध्ये होतात आणि क्लीनअप हे बेसिकली आपले 4 ते 5 स्टेप्समध्ये होतात. तर आता जसं की लग्नाचं सीझन आहे आणि ब्राईड्स आणि ग्रूमचं जे ब्युटीचे सर्व्हिसेस असतात ते कधीपासून सुरुवात केली पाहिजे आणि त्यांचे पॅकेजेस कधीपासून म्हणजे त्यांनी स्टार्ट केलं पाहिजे एक्झॅक्टली? का हा एक वीकमध्ये होऊ शकतो सगळं? अजिबात नाही. एक वीकमध्ये एवढ्या ब्रायडल्सच्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या होणं शक्यच नसतं आणि गडबड करून सुद्धा त्या सर्व्हिसेसमध्ये चालतच नाही. ब्रायडल पॅकेजमध्ये आपण प्रत्येक सर्व्हिसेस ज्याच्यामध्ये हेड टू टो आपण सगळ्या सर्व्हिसेस त्यांना प्रोव्हाइड करतो, तर त्या शक्यच नाहीत की आपण त्यांना एक वीकमध्ये ते आपण कम्प्लीट करू. तर मला हेच सांगायचं आहे त्यांना की त्यांनी ॲटलिस्ट एक 3 मंथ्सच्या प्लॅनमध्ये या सगळ्या सर्व्हिसेस त्यांनी कंप्लीट केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये त्यांच्या सगळ्या सर्व्हिसेस व्यवस्थित आणि नीट अँड क्लीन होतील. आता ब्रायडल पॅकेजेसमध्ये कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस कवर्ड असतात? जर आपण ब्युटी सर्व्हिसेसमध्ये गेलो तर त्यांचं त्याच्यामध्ये प्रॉपर फुल बॉडी पॉलिशिंग येतं, मॅनिक्युअर येतं, पेडिक्युअर येतं, फुल बॉडी वॅक्सिंग येतं. ब्रायडल पॅकेजेसमध्ये कोणते कोणते सर्व्हिसेस येतात? ब्रायडल पॅकेजमध्ये जसं आपण बघायला गेलो ना तर भरपूर अशा काही गोष्टी आहेत. त्यांचं हेअर स्पा झाला, बॉडी पॉलिशिंग झालं, फुल बॉडी वॅक्सिंग झालं, मॅनिक्युअर झालं, पेडिक्युअर झालं. अशा खूप बेसिक गोष्टी आहेत ज्या की त्या त्यांच्या 3 महिन्याच्या टाईममध्ये आपण पूर्णपणे त्यांनी त्या करू शकतात. आता जाता तुम्ही एक महत्त्वाचा सल्ला काय द्याल सगळ्यांना, महिलांना स्पेशली? तर महिलांना मला हेच सांगायला आवडेल की त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून स्वतःसाठी वेळ काढून ह्या ब्युटी सर्व्हिसेस करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर त्याच्यातून त्या खूप फ्रेश फील करतील आणि ते त्यांच्यासाठी खूप चांगलं आणि आरामदायक राहील. थँक्यू सो मच सुप्रिया, आज आमच्या पॉडकास्टमध्ये आलात तुमचा व्हॅल्युएबल टाइम काढून. थँक्यू सो मच.